मस्त झाले। मिरची आहे ना, ह्या मिरचीची आम्ही मोठ्या मिरचीची आपण भाजून तळून खाता बघा। ह्या मिरचीची आम्ही मस्तपैकी रेसिपी करणार आहोत। मी करणार आहे, माझे मिस्टर साहेब आओ साहेब करणार आहे धाडकं करणार आहे। त्यांची रेसिपी मी तुम्हाला दाखवतो। हे पोरगी माझं का करले बघा इंग इथं अजून नको म्हणते। त्यांच्यासाठी काय काय केलं मी तुम्हाला दाखवतो, चला। मध्ये त्याने कांदा, अजून मिरची, अजून धनिया घातलात, बस एवढंच ना। एक टमॅटो, अजून हे मिरची कट करायचे, अजून ह्याच्यामध्ये तीळ, अजून काय ह्याच्यामध्ये तीळ, शेंगा, खडे मसाला पेस्ट केला का। चला हे पेस्ट करणार आहेत आता। टमाट्यामध्ये थोडे 4 काजू घाला नसतर तर पेस्ट करायला त्याने पाण्याने मस्तपैकी धुवून घेते ह्याला छानपैकी नमकच्या पाण्याने। हे मिरची भरणं कसं चाले ह्याच्यामध्ये कट करायचं, अजून समंता कसं रळलेले हे मसाला भरायचं है ना। असं कट करतात समंताचे डॅडा, छान करतात बघा है ना। हे बघा असं कट करतात। ह्याच्यामध्ये तेच भरायचं, भरलं ते गेले, हे भरलं बघा इथं छान। हे सगळं समंताला त्यासाठी ना तिला ना मी जाऊन मध्ये झोपे गाठले आणि समंताच्या डॅडीना एक 10 मिनिट 20 मिनिट ब्रेक घेतले, कारण ना मी व्हिडिओ शूट करणार होते। त्यासाठी मी त्यांना ना म्हणले थांबा, मी थोडेसं समंताला ना झोपू घालते, नंतर आपण रेसिपी करूया। समंता झोपली, मग इथं कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवू अजून ह्याच्यामध्ये ना जिरे, अजून कांदा लसूणचं पेस्ट, अजून काय म्हणतो आणि मग अशी हिरवी मिरची, अजून काय म्हणतो कांदा, त्याचं ना हे केले होते ना प्युरी, ते त्याच्यामध्ये ॲड करतात। अजून मस्तपैकी असं छानपैकी लाल फ्राय हो जोपर्यंत ना त्याला ना छान फिरवली की ना त्याचं छानपैकी वास आला ना लसणाचं, अजून कांद्याचं, तेव्हा मग काय म्हणतो आपण लाल झाल्यावर कांद्याचं ते टमाट्याचं प्युरीमध्ये टाकायचं। अजून एवढी भारी खरं टेस्ट झाली होती। अजून ना ते मिरच्या कापताना काय करायला पाहिजे माहीत आहे तुम्हाला, त्याचे बियामध्ये असतात ना, ते बिया काढायला पाहिजे। अजून ते बिया असलं ना तिखट लागते भाजी, ते बिया काढायला पाहिजे। आणि ना टमॅटोची प्युरी घालेल्या तर इथं बघा मी वाईस कवर करतो, माझ्यापाशी ना मोठे किडा आलं होतं। समंताना बाजूला तिकडे गेली आहे, मी एकलीच आहो, त्यासाठी ना तिचं काय आवाज येऊ लागले। टमाटरची प्युरी घातल्यावर ना मस्तपैकी मिरची पावडर, हळदी पावडर, अजून नमक घातल्यावर त्याला छानपैकी ग्रेव्हीला नसतं एक जोपर्यंत त्याला असं पटापट तेल फुटते ना तोपर्यंत त्याला चांगलं फिरवायचं, असं सोडायचं नाही, झापायचं नाही, कारण ते करपून जाते। ग्रेव्ही आपलं कसं आहे थोडेच असते ना, त्यासाठी ना ह्याने एक मसाला घालला, ते कोणचं गरम मसालाच असते विकत भेटते ना, ते मसाला घालेला। तर नंतर त्याला ना थोडंसं बारीक करून इथं मध्ये बघा कसं मिरची सोडायला छानपैकी। अजून भाजी भारी लेट झालं, आम्ही सकाळी पण उरलतं वाटेवर, ते सकाळी पण आम्ही खाल्ला भाजी। ह्याच्यामध्ये थोडा साईडला ना थोडंसं गरम पाणी केलं ठेवलं ना तिथं चहाच्या बगण्यामध्ये, हे गरम पाणी त्याच्यामध्ये घातलं ना काय ऑइल चांगलं फुटते। थंड पाणी घातलं ना कसं जास्त ऑइल येणार नाही। ह्याला ना थोडंसं असं गॅस बारीक करून थोडंसं झाकून ठेवायचं, नंतर काय की पाणी घालायचं। इथं बघा पाणी नंतर घातल्यावर ह्याला ना अजून थोडं असं पाणी, जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालायचं। अजून गॅस बारीक करून द्यायचं, कारण मोठं करून दिलं ना ते रटारट शिजते, अजून काही हे होणार नाही। त्यासाठी बारीक केलं ना, एक 10-15 मिनिट शिजून दिलं ना आपलं पुन्हा ते मस्तपैकी शिजते। अजून खायला ना मस्तपैकी भारी लागते। आम्ही काय केलं होतं नाही माहिती आहे तुम्हाला, ते मिरचीचं मधलं बिया असतात ना ते नाही काढलो, म्हणून ना ते बिया जेव्हा खाल्लो ना ग्रेव्ही सपक होती, खरं बिया मिरचीमधले बिया जेव्हा खाल्लो ना एवढं तिखट लागलं तर मला खरंच ना लई तिखट लागलं तर खरं कसलं भारी झाले ना, भारी खरंच एवढं टेस्ट होते ना, लई टेस्ट होते। हे आम्ही ना पहिल्यांदा केला हो,